अध्यक्ष महाराज, या सगळ्या भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपण करतात आणि पवित्र पोर्टलमध्ये आपल्याला सगळे कागदपत्र आणि सगळे त्याच्यामध्ये टाकावं लागतात आणि मग त्याच्या आधारावरच आपण त्याच्या मेरिटच्या आधारावर आपण सिलेक्शन करतात। पण अध्यक्ष महोदय, या पोर्टलच्या माध्यमातून अजून एक गोष्ट उघडकीस आली। आता जिल्हा परिषदच्या शाळा आणि महानगरपालिकेच्या शाळा म्हणजे काही शाळा तर कुलूप लावायचं, शिक्षकच नाही अशी परिस्थिती आज राज्यात आहे। आणि या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अध्यक्ष महाराज, जसं यूपीएससीच्या परीक्षेत असतात तसं की आता त्याला IFS भेटला तर त्याला वाटतं मला IAS पाहिजे, तर पुढच्या वर्षी पुन्हा तो ट्राय करतो। तसं वेल क्वालिफाईड मुली हे समजा प्रायमरी शाळेला लागलेत ते पुन्हा अजून ते पोर्टलमध्ये येतात आणि असं करता करता ह्या जिल्हा परिषदच्या प्रायमरी शाळा सगळ्या खाली पडलेल्या आहेत। शिक्षक नाही, शिक्षक भरू अशा पद्धतीची शाळा सुरू झालेल्या आहेत। पुस्तकं तुमच्या मिळेलच नाही तो भाग वेगळाच आहे, पण शाळेत शिक्षकच नाही। म्हणून मला या प्रश्नाच्या निमित्ताने एवढंच तुम्हाला विचारायचं आहे की हे बोगस दाखले हा प्रश्न आहेच, पण त्याच्यापेक्षा आता जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकच नाही, महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक नाही, हे आता सत्र सुरू झालेलं आहे। हे पूर्ण करण्यासाठी शासन म्हणून आपण काय करणार आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेणार काय?